सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत संकल्पयुक्त कधीपासून सुरू करायचे आणि व्रत करत असताना कोणते नियम पाळायचे ह्याविषयी सविस्तर माहिती देणार आहे। तर आपण महिन्याच्या कोणत्याही पहिल्या गुरुवारपासून व्रताला सुरुवात करू शकतो। ज्या दिवशी आपण व्रताला सुरुवात करणार आहोत त्या पहिल्या गुरुवारी आपण स्वामींचा मठ केंद्र असेल तिथं स्वामींना जाऊन संकल्प करायचा। तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती बोलायची, म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही हे व्रत करत असाल ती इच्छा असेल ती बोलायची आणि स्वामींना सांगायचं की माझ्याकडून हे 11 गुरुवारचं व्रत करून घ्या, असा आपल्याला संकल्प करायचा। आणि हा संकल्प तुम्हाला पहिल्या गुरुवारीच करायचा आहे। तिथून तुम्ही जोपर्यंत गुरुवार करत तोपर्यंत तुम्हाला मांसाहारी पूर्णपणे बंद करायचं आहे आणि तुम्हाला ब्रह्मचर्यसुद्धा पाळायचं आहे। तसेच तुम्ही ज्या दिवशी व्रताला सुरुवात करता म्हणजे ज्या गुरुवारी त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत। 1 ते 21 अध्यायांपर्यंत म्हणजे चरित्र सारामृतातील 1 ते 21 अध्यायांपर्यंत पोथीचं पूर्ण वाचन आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे। स्वामी महाराजांचा तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे। तसेच स्वामी महाराजांची 11 वेळा माळ जपायची म्हणजे 11 माळी जप करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता। श्री स्वामी समर्थ।